नंदुरबारमध्ये भेसळयुक्त दूध विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी, 150 लिटरहून अधिक दूध नष्ट। मालेगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, 7 महिन्यांमध्ये 2000हून अधिक जणांना चावा घेत केलं गंभीर जखमी। जम्मू काश्मीरच्या सोनमार्ग परिसरात जोरदार बर्फवृष्टी, रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू। जळगावच्या भुसावळमध्ये संभाजी भिडेंचं जल्लोषात स्वागत, नहाटा चौकात धारकऱ्यांशी साधला संवाद। गजानन महाराजांच्या 146व्या प्रगट दिनानिमित्त शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी, गजानन महाराज मंदिर 2 दिवस रात्रभर खुलं राहणार। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार, ओबीसी समाजाची मागणी। मनोज जरांगेंचं मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, अहमदनगरमधील मराठा संघटनेचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। यवतमाळमध्ये वन विभागाच्या भरती परीक्षेत डमी उमेदवारांनी दिली धाव चाचणी, दोघांविरोधात गुन्हा दाखल। साताराच्या कराडमधील जुन्या कोयना पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिसांकडून दोघांना अटक। जळगावच्या यावलमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, गहू हरभरा केळी बागांचं नुकसान।